जय हिंद सर्वांनी अभ्यास करा, कारण स्पर्धा वाढलेली आहे। या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर अभ्यासाशिवाय तुला पर्याय नाही, बरोबर आहे। जर वरतीबद्दल सगळी माहिती पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल सूरज तांबारे कॉप्स, आपला मोबाईल नंबर दिलेला असतो, व्हॉट्सअप SMS किंवा कॉल करायचा, सगळी माहिती मिळून जाईल, बरोबर। जर वाटलं गणित मला जमत नाही, बरेच विद्यार्थी आहेत गणित मला जमत नाही का, तर सराव कमी, सराव जास्त वाढवा, तुम्हाला 100% गणित जमणार, बरोबर। जर समजा गणित जमत नाही, नवीन आहे तर आपले क्लास आहेत, जॉईन करायचे असतील तर करा, बरोबर का। मी काय तुझ्या पाठीमागे लागत नाही, मी काय तुझ्या दारासमोर येऊन बसणार नाही माझे क्लास घे म्हणून, घ्यायचे असले घे, कल्याण तुझं होणार आहे, बरोबर। कारण घेतलेल्या क्लासमधून तुला असा काय तोटा होणार नाही, कारण कसं असतं आम्ही प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी सांगतो, पण ते करणं, ते आत्मसात करणं, ते डोक्यात घेणं, त्याचा सराव करणं हे तुमचं काम आहे, बरोबर। क्लास लावले फक्त मोबाईल मध्येच ठेवले, तुला मार्क पडतील का? संदीप्या, गंप्या, संदुल्या तुला मार्क पडणार नाही, ताई तुला मार्क पडणार नाही। त्यासाठी तुला ग्राउंडवर उतरावं लागेल, तयारी जोरात करावी लागेल, बरोबर। टास्क नंबर 12 पहिल्यापासून पाहायचे असतील तर कमेंट पाहायची, कमेंट मध्ये सगळ्या लिंक आहेत, बरोबर। चला सुरुवात करू। बघा आता 148101B095 या संख्येला 33 ने पूर्ण भाग जात असेल तर b ची किंमत काय, बरोबर। एक संख्या दिली आहे, ते म्हणतात की या संख्येला 33 ने भाग घालवायचा आहे, तर त्या संख्येमध्ये एक b आकडा दिला आहे, तर या b ची किंमत तुला काय करायची? तुला एक माहित पाहिजे, ज्या संख्येला 33 ने भाग जातो त्या संख्येला 11 ने भाग जातो, हे तुला माहित पाहिजे। मग 11ची कसोटी काय सांगते? लहानात लहान घ्यायचं। 11ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येमधील एकाड एक संख्यांच्या बेरजेची वजाबाकी 0 किंवा 11 यायला पाहिजे। मग आता एकाड एक संख्या बघा, 1 आणि 8 9, 9 0 9, 9 अधिक b b, 9 9 18, बरोबर। एकाड एक संख्यांची बेरीज काय झाली? 18 अधिक b, बरोबर, b याच्यात येते। आता दुसऱ्या एकाड एक संख्या 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 0 6, 0 आणि 6 आणि 5 11, बरोबर, वजा 11, बरोबर। आता बघा 18 मध्ये अशी कोणती संख्या मिसळल्यानंतर आणि त्याच्यातून 11 वजा केल्यावर वजाबाकी 0 किंवा 11 यायला पाहिजे, बरोबर, ते तुमचं उत्तर असेल। आता पर्याय क्रमांक 4 बघा, 18 अधिक 4 बरोबर 22 वजा 11 बरोबर 11। याचा अर्थ b च्या ठिकाणी जर तुम्ही 4 ठेवलं तर त्या पूर्ण संख्येला 33 ने भाग जातो, हे लक्षात ठेवा। 11ची कसोटी ज्याला येते, काय केलं आपण? एकाड एक संख्यांची बेरीज केली, 18 अधिक b का केलंय? कारण एकाड एक संख्या घेत असताना 18च्या बेरजेमध्ये b येते। दुसऱ्या एकाड एक संख्यांची बेरीज किती आली भावड्या? 11 आली। आता 18 मध्ये अशी कोणती संख्या मिसळल्यानंतर दोघांची वजाबाकी 11 येते, हे डोक्यात ठेवायचं। तू जर 3 मिसळलं तरी चालत नाही, तू 1 मिसळलं तरी चालत नाही, तू 2 मिसळलं तरी चालत नाही। 18 मध्ये तू 4 घातलं, 18 आणि 4 22, त्या 22 मधून तू ही 11 वजा केलं तर तुझी वजाबाकी 11 किंवा 0 यायला पाहिजे। वजाबाकी 11 आली, याचा अर्थ त्या पूर्ण संख्येला 33 ने भाग जातो, हे लक्षात ठेव। 4 ची कॉमन कसोटी आहे, बरोबर। काय केलं तुला समजलं असेल। पुढे अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 2 3 4 5 6 संख्येने भाग दिल्यास अनुक्रमे 1 2 3 4 5 बाकी राहते, बरोबर। जर 2 न भागलं तर 1 बाकी राहते, 3 न भागलं तर 2 बाकी राहते, 4 न भागलं तर 3 बाकी राहते, 5 न भागलं तर 4, 6 ने भागलं तर 5 बाकी राहते, बरोबर। आता बघा अशा प्रश्नामध्ये तुम्हाला कॉमन गोष्ट काय माहिती का? ह्याची आणि ह्याची वजाबाकी किती येते? 1। 2 ची आणि 3 ची वजाबाकी किती येते? 1। 4 ची आणि 3 ची आणि 4 ची वजाबाकी किती येते भावड्या? 1। तुम्हाला वजाबाकी सेमच असेल, अशा प्रश्नामध्ये तुम्हाला वजाबाकी सेम असेल, फक्त काय करायचं? 2 मधून 1 गेलं 1, हे 1 बाजूला लिहायचं। वजाबाकी सेम असेल, ज्या संख्येने भागायचंय त्या संख्यांचा लसावी काढायचा। 2 3 4 5 6 यांचा तुला संदुल्या दादुल्या तुला याचा काय करायचा आहे? लसावी काढायचा आहे। 2 ने भाग दे, बे के बे 3 आला हाय असं,
बेदोनी 4 5 आयास बेत्रिक 6 पुन्हा 3 ने दे 3 1 3 3 1 3 बाकीच्या संख्या आहे अशा खाली घ्यायच्यात लक्षात ठेव बरोबर 3 दोन्ही 6 गुणाकारामध्ये 5 दोन्ही 10 6 60 60 हे तुझं उत्तर नाही ही वजाबाकी फक्त तुला 60 मधून वजा करायचे हे लक्षात ठेव बरोबर तुझं उत्तर काय आलं 59 ही वजाबाकी तुला ह्या 60 मधून वजा करायच्या शेवटची स्टेप लक्षात ठेव बरोबर तू जर पर्यायात झटत वाटला तर तुला उत्तर लवकर सापडणार नाही काय करायचं दिलेल्या संख्याचा लसावी काढ आणि ती वजाबाकी आहे सगळ्या संख्यांची वजाबाकी एक किती आहे बघ 6 मधून 5 गेले एकच 5 मधून 4 गेले एकच बघा आता तुम्ही या संख्येला 2 ने भाग द्या एक शिल्लक राहते या संख्येला 3 ने भाग द्या 2 शिल्लक राहते या संख्येला 4 ने भाग द्या 3 शिल्लक राहते करून बघा 59 ला सगळ्या संख्येने भागा जी दिली आहे बाकी तीच राहिली पाहिजे पुढे बघा बघा 0.000037 गुणाकारामध्ये 3/101.11 बरोबर संख्या बाजूला काढा संख्या बाजूला काढल्या तर काय होणार हो 37 गुणाकारामध्ये 3 छेदस्थानी 111 37 त्रिक 111 छेदस्थानी 111 1 111 आता एक हे तुझं उत्तर आहे का अजिबात नाही का नाही कारण वरी काय सांगितलं मी तुला पाठीमागे व्हिडिओ मध्ये सांगितलंय पॉइंट मोजा 1 2 3 4 5 6 वरती आहेत पॉइंट सोडून 6 घर खाली आहेत 2 घर या दोघांची तुम्ही वजाबाकी केली तर वजाबाकी येते 4 ही 4 घर अंशात जास्त आहेत म्हणून आलेल्या उत्तरावर 4 घर सोडून पॉइंट द्यायचा आहे म्हणून हे एक हे दुसरं हे तिसरं हे चौथं इथं पॉइंट दिला 0.0001 कुठे दिसतंय पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर आहे बरोबर कन्सेप्ट साधे आहे अंशात शिल्लक राहिलं तर घर सोडून पॉइंट द्या छेदात जर घर जास्त असतील तर तेवढे उत्तरावर 0 द्यायचे वजाबाकी करून जेवढी घर छेदात जास्त असतील तेवढे उत्तरावर 0 द्यायचे भागाकाराचे नियम माहित असले पाहिजे बरोबर एका मिनिटात 40 शब्द टाईप होतात तर 1.5 तासात संदीप्या किती शब्द टाईप होते संदुल्या तुला याचं उत्तर द्यायचं बरोबर तुला याचं उत्तर कमेंट करायचं चुकलं तरी चालतंय काही हरकत नाही इथं चुकलं तरी चालतंय पण पेपर 90 मिनिटांमध्ये काही चुकता कामा नाही हे लक्षात ठेव इथं चुकू दे काही हरकत नाही सराव सातत्य मेहनत बरोबर यश आज एक गणित चुकलंय म्हणून मी स्पर्धेत नको काही अवघड असतं हे असलं मला नको काही पोरं 2 भरती देतात 2 भरती दिलं की एकातनं 1-2 मार्कांनी चुकलं की त्याला वाटतंय नको बाबा हे आपल्या असंच व्हायला लागले पण मित्रा हारायचं नाही जोपर्यंत आपल्या नावासमोर मपो लागत नाही तोपर्यंत हारच मानायची नाही आणि हार नाही मानायची म्हणजे काय करायचं सराव ठेवायचा मेहनत घ्यायची जे केलंय ते फक्त करत राहायचं बरोबर चला पुढचं बघा 69 गुणाकारामध्ये 25 अधिक 25 गुणाकारामध्ये 31 तू पेपरला गेला तुला हे करीत आले तू काय करणार ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या दोघांचा गुणाकार मग याच्यात तुझा काय जाणार वेळ जाणार याच्यामध्ये तुझा काय जाणार भावड्या वेळ जाणार जर तुला वेळ जाऊ द्यायचा नसेल तर सरळ सोपं साध्या भाषेत सांगतो या 2 संख्येपैकी जी कॉमन संख्या आहे ती बाजूला घे 25 गुणाकारामध्ये ज्या कॉमन नाहीत त्यांची बेरीज कर 69 अधिक 31 बेरीज झाली 100 हे 100 इथं आण यांचा गुणाकार आला 2500 हे तुझं फुल अँड फायनल उत्तर पर्याय क्रमांक 4 विषय क्लोज कॉमन अंक बाजूला घ्यायचा जे कॉमन नाहीत त्यांची बेरीज करायची गुणायची आणि तुला असाच प्रश्न असतो हे शॉर्ट आहे हे काय रे भावड्या आणि इथं प्रत्येक विद्यार्थी फसतो का सराव नाही हे गणित का टाकलंय तुमचा वेळ खायला तुम्ही काय करणार 25 गुणाकारामध्ये 69 वेळ जाणार त्यामुळे तुझा जर सराव असल्या 4-5 प्रश्नांचा झाला तर तुला माहित असतं परीक्षेमध्ये काय करायचं काय नाही पुढचा प्रश्न बघ 512 भागाकारामध्ये 0 बरेच विद्यार्थी इथं फसतात बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्सेप्ट क्लिअर नसते पहिला पर्याय 0 दिसतो अरे उत्तर 0 ते मी शिकलेलो आहे पण तू काय शिकला जर
शून्याला जर 4 ने भागलं तर उत्तर 0 येतं. जर 4 ला 0 ने भागलं तर उत्तर बावड्या काय येतं? अनंत येतं. हे शिकला म्हणून याचं उत्तर अनंत आहे. तू हे लक्षात असते तुझ्या. तुम्ही म्हणताल सर हा प्रश्न पडलाय का? अरे बाबा हा प्रश्न पडलेला आहे पेपरमध्ये, परीक्षेत पडलेला प्रश्न आहे. हे काय मी तयार केलेला नाही. बरोबर, साधा सोपा, किती सोपा प्रश्न आहे. 1 2 3 4 4 अक्षरामध्ये 1 मार्क आहे. पण माहित असायला पाहिजे की नेमकं कशाने काय होते. कोणत्याही संख्येला 0 ने भागलं तर उत्तर अनंत येतं. पण जर 0 ला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0 येतं. ह्या कन्सेप्ट तुमच्या पाठ पाहिजेत. बघा 0.5929 चे वर्गमूळ काढा. बरोबर, आता वर्गमूळ काढा कन्सेप्ट भरपूर जणांना माहित असते. काही जण गुणाकार करून बघतील, अजिबात नाही. वर्गमूळ काढा, संख्या वर्गमुळामध्ये घ्यायची. 0.5929. जर वर्गमुळाच्या शेवटी एकक स्थानी 9 असेल तर वर्गाच्या शेवटी 7 किंवा 3 येतं, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, कारण 3चं वर्गमूळ आपलं 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49. एकक स्थानी काय आलं भावड्या? 9 आलं. याचा तक्ता आहे वर्गमूळ या प्रकरणामध्ये, याचा तक्ता आहे. तो तक्ता पाठ केला की तुम्हाला याचा पण मार्क मिळून जाईल. बरोबर, जर वर्गमुळाच्या बाहेर पॉइंट सोडून 2 घर आली पाहिजे. बरोबर, पर्यायामध्ये 2 घर आहेत पण 7 किंवा 3 हे तुम्हाला माहित नाही. मग पुन्हा काय करायचं? 2 घरं सोडायची. 2 घरं सोडून राहिलेल्या संख्येच्या अलीकडली वर्गसंख्या घ्यायची. 59च्या अलीकडली वर्गसंख्या काय रे भावड्या? 49. 49 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 7चा. म्हणून इथं 7 दे, इथं पण 7 दे. बरोबर, 2 संख्या तयार झाल्या. आता तुला फक्त 77 की 73 हे माहित करायचंय. ते साधं सोपं आहे. ह्या 49 मध्ये 7 घातलं, किती झालं उत्तर? 49 आणि 7 उत्तर झालं 56. आता हे 56 मोठा आहे का 59 मोठा आहे? 59 मोठा आहे. वर्गमुळातील संख्या जर मोठी असेल तर उत्तर पण मोठी संख्या. मग 77 0.77 तुझं काय झालं उत्तर. कारण पॉइंट सोडून 4 घर, बाहेर पॉइंट सोडून 2 घर असली पाहिजे, हे लक्षात ठेव. पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर आहे. बरोबर, कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. भावड्या, संदीप्या, संदुल्या, तुझी कन्सेप्ट क्लिअर असली तर तुला याची मार्क मिळतात. नाहीतर तू काय करणार? तुला जर फक्त 7 किंवा 3 येते एवढं माहित असतं. जर वर्गमुळातील संख्या छोटी असेल तर दोन्हीपैकी छोटी संख्या उत्तर म्हणायची. बरोबर, हे करायचं. 1 मार्क मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? आता तुला याचे सगळे नियम माहित पाहिजे. वर्ग संख्या कोणती बघ. एकक स्थानी 7 आले, ही वर्ग संख्या नाही. एकक स्थानी 5 आले. ज्या ज्या वेळेस वर्ग संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी 5 येतं त्यावेळेस 5च्या पुढे 2 असायलाच पाहिजे. 2 आहे का? अजिबात नाही. कॅन्सल. इथं बघ, सॉरी इथे 1 0 आहे बघा, इथे 1 0 आहे, 3 0 आहे. बरोबर, वर्गाच्या शेवटी कधीही विषम प्रमाणात 0 येत नाहीत. आलेत तर 2 4 6 8 अशा प्रमाणात येतात, हे लक्षात ठेव. 3 0 आले याचा अर्थ ही वर्ग संख्या नाही. पुढे जा. 54 76 आहे. 6 आले, 6 वर्ग संख्येच्या शेवटी येऊ शकते, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, पण याच्या कन्सेप्ट तुम्हाला माहित. 2 3 7 8 या संख्या कधीही वर्गाच्या शेवटी येत नाहीत. 0 आलं तर समप्रमाणात येते, 5 आलं तर 2 असतंयच. बरोबर, पुढचा प्रश्न बघा. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? आता इथं तुला 32 या संख्येचा वर्ग माहित पाहिजे. 32 चा वर्ग बरोबर 1024. काय म्हणतंय? 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. आता ही माहित पाहिजे. तू भावड्या, तू संदीप्या, तू संदुल्या मूळ संख्या 100 पर्यंत पाठ करणार, मूळ संख्यांची बेरीज पाठ करणार. पण तुला असा प्रश्न आला की तुझ्या काय होणार? नाही, आता 3 अंकी, मग तू सगळ्याला भागत बसायचं का? अजिबात नाही. माहित पाहिजे, माहित ठेवायचं. बरोबर, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 997.
अधिक 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या किती रे? 11 अधिक 2 अंकी मूळ संख्या किती रे? 11. 997 अधिक 11 1008. आता पुढे काय म्हटलंय तिने? यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास. बरोबर. आता याच्यात कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 1024 भेटतंय. साधं सोपं आहे, काढू शकता किंवा या दोघांची वजाबाकी करा. 1024 वजा 1008 बरोबर. शिल्लक राहिलं 16. 16 या संख्येचं वर्गमूळ 4 म्हणजे 4 या संख्येचा वर्ग मिसळल्यानंतर 32 चा वर्ग मिळतो हे लक्षात ठेवा. बरोबर. 1008 मध्ये 16 मिसळल्यावर 1024 मिळतं. ह्या टाइप मध्ये करायचंय. बरोबर. हे माहित पाहिजे. मूळ संख्या माहित पाहिजे. तुला मूळ संख्या 100 पर्यंत माहित असतात. पुढचा प्रश्न बघ. 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024 बरोबर. 2x वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? पाठीमागे. 2x वर्ग बरोबर 32 x वर्ग बरोबर 2 भागाकारात इकडं आपलं सॉरी गुणाकारामध्ये इकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. 32 छेदस्थानी 2 x वर्ग बरोबर 2 के 2 16 दोन्ही 32 16. मग x बरोबर वर्गाचं चिन्ह 16 ला वर्गमुळामध्ये घाला. 16 x बरोबर काय आलं संदीप्या? 4. पर्याय क्रमांक x ची किंमत काय आली भावड्या? 4 आली. लक्षात ठेव. पुढचं 85 चा वर्ग. तुम्ही म्हणसाल सर का घेतलं? कारण घ्यायला आपलं प्रकरण स्टेप बाय स्टेप चालू आहे. तुम्हाला माहिती आहे टास्क 12 आहे. आता काही पोरं म्हणत असतील सर काळकाम वेगचे प्रश्न नाही, चक्रवाढ व्याज सरळ व्याज नाही. भावड्या स्टेप बाय स्टेप चालू आहे. आता शिक आपलं वर्गमूळ चालू आहे. आता ह्याच्यामध्ये वर्गमूळाचे प्रश्न तुम्हाला दिसले. वर्गमूळ चालू आहे आपलं. स्टेप बाय स्टेप आहे. लसावी येईल, मसावी येईल, रेल्वे येईल, ट्रक येईल, टेम्पो येईल, सगळं येणार आहे. हा तुला गडबड करायची नाही. बरोबर. 85 चा वर्ग. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर तिचा वर्ग काढण्याची ट्रिक काय? अगोदर 5 चा वर्ग करा. 5 चा वर्ग किती? 25. पुढच्या संख्येने गुणा. 8 चे पुढची संख्या 9. या दोघांचा 8 9 72. 25 इथं घ्या. हा झाला 85 चा वर्ग. बरोबर. 5 चा वर्ग च्या पुढच्या संख्येने गुणायचं. 8 ची पुढची संख्या 9. 8 9 72 25 असेल मित्रा 85 चा वर्ग. बरोबर. कोणत्याही संख्येचा. बघा बरं. आता मला काय करा? 115 चा वर्ग तुम्ही मला कमेंट करा. याप्रमाणेच काढा. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 288 आहे तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती? घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक नॉलेज माहितच पाहिजे. का? कारण 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 288. मी पाठीमागे सांगितले तुम्हाला. 2 समसंख्यांचा किंवा 2 विषम संख्यांचा क्रमगत. हा भावड्या नीट ऐक. नाही तर मला चिडत काढशील. तुम्ही म्हणला की सर 2 सम मग घेतो मग 199 घेतो 103 घेतो बघतो. अजिबात नाही. हा क्रमगत म्हणजे लागोपाठ. बरोबर. समसंख्यांचा किंवा विषम संख्यांचा गुणाकार हा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. मग काय कर भावड्या? 288 अधिक 1 बरोबर 289. हा झाला मधल्या संख्येचा वर्ग. याचं वर्गमूळ झालं 17. 17 ही झाली मधली संख्या. 17च्या अलीकडली 16. 17च्या पुढची 18. ह्या झाल्या त्या 2 समसंख्या. तुला म्हणतंय की मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे भावड्या तुला 18 चा वर्ग काढायचा आहे. किती रे? 324. तुझं फुल अँड फायनल उत्तर. तुला लहान संख्येचा वर्ग विचारला तरी काढू शकतो. तुला त्या 2 संख्यांची बेरीज विचारली तरी ते काढू शकतो. तुला त्या 2 संख्यांचा गुणाकार ऑलरेडी दिलाय. करून बघ. 16 गुणाकारामध्ये 88 यायलाच पाहिजे. बरोबर. पुढचा प्रश्न बघ. 729 च्या वर्गमुळाच्या घनमुळातून 64 च्या वर्गमुळाचे घनमूळ वजा करता मिळणाऱ्या संख्येचा वर्ग किती? वराला घामच येते असा प्रश्न बघितला. बरोबर. पण साधा सोपा.
घाम येऊ द्यायचा नाही का, आपण सोबत आहे ना, आपण सोबत आहे, घाम येऊ द्यायचा नाही. साधं सोप्पा. पहिली कन्सेप्ट काय म्हणताय भावड्या, 729 च्या वर्गमूळात. ओके ठीक आहे. 729 चं वर्गमूळ काय रे, 27. 27 वर्गमूळाच्या घनमुळातून याचं घनमूळ काढ, याचं घनमूळ 3 बरोबर. घनमुळातून 64 च्या वर्गमूळाचे, 64 चे वर्गमूळ किती रे, 8. वर्गमूळाचे घनमूळ, याचं घनमूळ किती बावड्या, 2. घनमूळ वजा करता या दोघांची वजाबाकी, 3 वजा 2 बरोबर 1. मिळणाऱ्या संख्येचा वर्ग, 1 चा वर्ग, संधित्या संधुल्या किती, 1. पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर आहे बरोबर. 729 च्या वर्गमूळाच्या घनमूळ हे समजलं पाहिजे. 64 च्या वर्गमूळातून घनमूळ हे समजलं पाहिजे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली की उत्तर काय येतं, 1 येतं. लगेच पुढचं बघ, वर्गमूळामध्ये 1 अधिक x छेदात 144 असा आहे बघा. 1 अधिक x छेदात 144 बरोबर 13 छेदस्थानी 12 बरोबर. साधं सोपं आहे. x ची किंमत काय विचारली आहे, काय करा, 13 चा वर्ग 169 वजा 12 चा वर्ग 144. इथली संख्या वजा करा. 9 मधून 4 गेलं 5, 6 मधून 4 गेलं 2, एकात 1 गेलं 0. 25 कुठे आले, पर्याय क्रमांक 3 झालं. मोठ्या संख्येचा वर्ग काढा बाजूला, त्यातनं दिलेली संख्या वजा करा, छेदात दिलेली संख्या वजा करा, विषय मिटला, विषय संपला बरोबर. पुढचा प्रश्न बघ. बघ 3 चा चौथा गुणाकारामध्ये 3 चा दुसरा बरोबर q, तर q चे वर्गमूळ काढून येणाऱ्या संख्येतून 20 वजा केल्यानंतर आलेल्या संख्येचा वर्ग संख्या किती बरोबर. तुला आता 3 चा चौथा माहित पाहिजे, 3 चा तिसरा 27, 3 चा चौथा किती रे, 81. गुणाकारामध्ये 3 चा दुसरा 9 माहित, 9 8 9 72. 729 संख्येतून 20 वजा केल्यानंतर बरोबर, याच्यातून तुला 20 वजा करायचं बरोबर का. वर्गमूळ, ह्याचं वर्गमूळ काढायचंय. 729 चं वर्गमूळ किती भावड्या, 27 मधून 20 वजा केलं, उत्तर आलं 7. 7 चा वर्ग 49. उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 आलं. जसं सांगितलंय तसं करा, उगाच वेगळं काहीतरी करत बसायचं नाही. काय तर तू वेगळं केलं, तुझं वेगळं झालं बरोबर. मग तू 5 भरत्या दिल्या काय, 6 भरत्या दिल्या काय, तुझा मेळ लागत नाही. एकदा का आपली चूक झाली तर ती चूक पुन्हा करायची नाही, पुन्हा केली तर पुन्हा करायची नाही. आणि जर तू पुन्हा पुन्हा करत बसला तर चुका तू पुन्हा पुन्हा, मग तुला उपयोग पर्यायच नाही, शिल्लकच राहत नाही. चुना चौक, चुना तूप आणि ती तुझ्या शेजारची कंटिन्यू असणारी माणसं, विषय मिटला. म्हणून चूक करायची, चूक करू नको पुन्हा पुन्हा, नाहीतर चला समोर बघा. मी एक संख्या मनात धरली, ओके ठीक आहे. तिच्यात 34 मिळून आलेल्या बेरजेला 7 ने भागले असता भागाकार 11 आला, तर ती संख्या कोणती. लगेच तू एक मनात संख्या धरली ठीक आहे. चल, हे तर नाही पडलेला प्रश्न, हे चुकीने झाले बरं का, इथं पडलेलं नाही बरोबर. x धरली, काय केलं तिच्यात, मी काय केलं 34 मिळवलं, ओके ठीक आहे. बेरजेला 7 ने भागलं आणि उत्तर काय आलं 11 आलं. आता सोडेल, 7 भागाकारात इकडे गेल्यावर गुणाकार होणार, म्हणून x अधिक 34 बरोबर 11 7 77. x बरोबर हे अधिक इकडे गेल्यावर वजा होईल, 77 वजा 34. 7 मधून 4 गेलं 3, 7 मधून 3 गेलं 4, 43 भावड्यात तू मनात धरलेली संख्या 43 बरोबर. आता हे असतं बघा तसलं ते कोड्यामध्ये, मी एक मनात संख्या धरली, तुम्ही एक मनात धरा, तिसरा एक मनात धरतो. अजिबात मनात काय धरू नको, मनात 43 धर. हे 43 मनात धरल्यावर तुला काय होईल, मार्क मिळणार आहे आणि तू काय होशील,
भरती होशील, तुझ्या आई वडिलाचं तुझं स्वप्न पूर्ण होईल. पुढची बघ, एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे, तर ती संख्या कोणती? आता एवढं साधं सोपं बावड्या, तू काय करायचे, फेकून दे, मारून दे, काय बी कर. ओके, ठीक आहे. कमेंट, व्हिडिओ खाली कमेंट ऑप्शन असतो, तिथं कमेंट कर. ओके, आणि अभ्यास करा. अभ्यासाशिवाय या जगामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. तुला जर भरती करायची असेल, तुला जर यश मिळवायचं असेल, तर शॉर्टकट, यशाला शॉर्टकट नसतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.